आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। जे आरोपी या सगळ्यामध्ये आहेत, संशयित आहेत, त्या सगळ्यांनाच ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाते। आता मी वनराज अंदेकर यांच्या घराच्या बाहेर उभी आहे। या ठिकाणून काही वेळापूर्वीच वनराज अंदेकर यांच्या पत्नी सोनाली आणि कृष्णा अंदेकर यांच्या पत्नी असलेल्या प्रियंका या दोघींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपण बघतोय कडक पोलीस बंदोबस्तात ही सगळी कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। गुन्हे शाखेकडून आता या दोघींचा सुद्धा या सगळ्यामधली चौकशी केली जाणार आहे। आपण बघतोय ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत वनराज अंदेकर यांच्या घराच्या बाहेरची। बंडू अंदेकर, वनराज अंदेकर यांचं घर याच ठिकाणी आहे। ही जी बाहेर आपण कमान बघतोय, या कमानीमधून आत गेल्याच्या नंतर जिथे आता एक बॅरिकेड आहे तिथून आतमध्ये गेल्याच्या नंतर अंदेकर कुटुंब वास्तव्यास आहे। आणि याच ठिकाणी खरं तर आपण बघितलं अंदेकर कुटुंबामधले बाकीचे सगळे आरोपी आहेत, या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलंय। मात्र अजूनही यामध्ये संशयित असल्याची शक्यता जी आहे ती पोलिसांनी वर्तवलेली होती। या सगळ्यामध्ये वनराज यांच्या पत्नी सोनाली अंदेकर यांचा सुद्धा सहभाग असल्याचा दाट संशय पोलिसांना होता आणि त्याच अनुषंगाने आता तपास करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी या दोघींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कृष्णा अंदेकरांची पत्नी आणि तिकडे वनराज अंदेकर यांची पत्नी, दोघींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय। आपण बघतोय बाहेर आता सुद्धा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। खरं तर ज्यावेळी या ठिकाणी पोलीस आलेले होते त्यावेळी या परिसरामधल्या महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। या दोघींना सुद्धा ताब्यात घेण्यासाठी म्हणजे कुठेतरी घेतलं जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका या परिसरातल्या अनेक महिलांची होती आणि मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली होती। मात्र त्या सगळ्याच्या नंतर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावला आणि याच सगळ्या पोलीस बंदोबस्तामध्ये आता प्रियंका आणि सोनाली अंदेकर या दोघींना सुद्धा अटक करण्यात, ताब्यात घेण्यात आलंय आणि तिथून पुढची चौकशी होणार आहे। या चौकशीतून जर त्यांचा या सगळ्यामध्ये काही रोल आढळून आला तर अर्थातच त्यांना अटक सुद्धा केली जाईल। खरं तर या प्रकरणामध्ये जेव्हा आयुष कोमकर याच्या आईशी आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून बोललेलो होतो त्यावेळी सुद्धा त्यांच्या आईचं असं म्हणणं होतं की या सगळ्यामध्ये ज्या मुलांनी गोळीबार केला या मुलांना घेऊन सोनाली अंदेकर या काही दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी असलेल्या गणपतीच्या आरतीसाठी आलेल्या होत्या। त्यामुळे सोनाली अंदेकर यांचा या सगळ्याशी थेटपणे संबंध आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलेला होता आणि त्यानंतरही त्यांचं असं म्हणणं होतं की यामध्ये त्यांना सुद्धा सह आरोपी केलं जावं। आणि या सगळ्याच्या नंतरच आता आपण बघतोय की पुणे पोलीस ऍक्शन मोडवरती आलेत आणि ही सगळी कारवाई झालेली पाहायला मिळते। एकीकडे या प्रकरणामधला जो सूत्रधार असल्याचं बोललं जातंय त्या कृष्णा अंदेकरची पत्नी आहे प्रियंका, तर दुसरीकडे वनराज अंदेकर ज्यांचा या सगळ्यामध्ये वर्षभरापूर्वी खून झालेला होता आणि याच हत्येचा बदला घेण्यासाठी कुठेतरी हा आयुष कोमकरची हत्या प्रकरण सगळं घडल्याचं दाट संशय आहे। आणि त्याच सगळ्यामध्ये आता या दोघांच्या पत्नींना ताब्यात घेण्यात आलंय। गुन्हे शाखेकडून या दोघींची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। त्यांचा या सगळ्यामध्ये काही रोल आहे का, या आयुषच्या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे। आणि या चौकशीतून जर काही आढळलं तर कदाचित त्यांना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये सह आरोपी केलं जाईल। त्याचबरोबर आज सकाळीच खरं तर आणखी एक यामधली महत्वाची घटना घडली ती म्हणजे अमन पठाण हा जो आरोपी आहे ज्याने यामध्ये फायरिंग केलेलं होतं, त्याला ज्याने पिस्टल पुरवलेली होती तो त्या आरोपीला सुद्धा या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलंय, त्याला सुद्धा अटक केली आहे, त्याला सुद्धा आजच न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। मात्र दुसरीकडे आपण बघतोय की याच परिसरामध्ये अंदेकर कुटुंबाचा एक साम्राज्य होतं, एक आर्थिक साम्राज्य आपण म्हणू शकतो, जे म्हणजे या परिसरामध्ये मागे असलेले गणेशपेठचं मासळी बाजार आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा स्टॉल्स लागत होते। या स्टॉल्सला आशीर्वाद कुणाचा होता तर तो या अंदेकर कुटुंबाचा होता। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बेकायदेशीर स्टॉल्सला जागा दिलेली होती आणि त्यांच्याकडून हप्ते वगैरे गोळा केले जात होते, त्या बदल्यात म्हणजे प्रोटेक्शन मनी थोडक्यात घेतलं जात होतं। त्या सगळ्या साम्राज्यावरती घाला घालण्याचा प्रयत्न सुद्धा पुणे महानगरपालिकेकडून झाला। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्या संदर्भातलं एक पत्र महानगरपालिकेला लिहिलेलं होतं। हा संपूर्ण या ठिकाणच्या मासळी बाजारचे मुख्य इमारत सोडून बाहेर जे काही बाजूला गाळे लागतात हे सगळेच गाळे बेकायदेशीर आहेत आणि त्यावरती कारवाई करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती। आणि त्यानंतर ती कारवाई सुद्धा 2 दिवसांपूर्वीच झाली। त्यामध्ये हे सगळे जे बेकायदेशीर गाळे आहेत हे सगळे गाळे हटवण्यात आलेत अतिक्रमण विभागाकडून। त्यामुळे आता आपण बघतोय की अंदेकर टोळीला नेस्तनाबूत करण्यासाठी कुठेतरी पोलिसांचे सुद्धा प्रयत्न चालू झालेले आहेत। त्याच अनुषंगाने सगळा तपास केला जातोय, संपूर्ण कारवाई केली जाते आणि या प्रकरणामध्ये आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यापैकी कुणालाही आम्ही सोडणार नाही असं पुणे पोलिसांनी याआधी सुद्धा सांगितलंय। त्या अनुषंगाने आता या दोघींना ताब्यात घेतल्याच्या नंतर त्यांच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।